नमस्कार मित्रांनो, मी हर्ष पाटील आपल्या यावाल्या चॅनलच्या पहिल्याच व्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. तर भावांनो, आजचं आपलं सीन असं आहे की आपण जातोय कोकणात, म्हणजे माझ्या गावाला जातोय. तिकडे म्हणजे माझे सगळे घरातले सगळे जेवढे आहेत ना, मम्मी पप्पा सगळा भाऊ वगैरे सगळे गेलेत गावाला गणपतीला आणि मी एकटाच इकडे. त्याचं रिझन असं की मी त्या लोकांना सरप्राईज द्यायचं सोचलेलं. तिकडे आता सरप्राईज द्यायचं सोचलेलं मी त्या लोकांना सांगितलं की मी हैदराबादला वादनला चाललोय, म्हणून मी गावाला येऊ नाही शकत. तर आज आपण जातोय, आज 27 तारीख आहे, गणपतीच्या दिवशी जातोय. आपल्याला गणपतीचं आगमन तर बघायला नाही भेटणार तिकडे जाऊन, पण गणपती दाखवतो तुम्हाला तिकडे जाऊन, आमच्या घरातला आणि आमचं घर पण दाखवतो. तर तिकडे जाऊन काय सीन होतं आपण सगळे रिॲक्शन वगैरे सगळे रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवतो. तर भेटूया डायरेक्ट तिकडे. तर गाईज आता रोह्यावरून आम्ही तिकडं टी खूप लेट होत्या म्हणून आम्ही आता रिक्षा केली आहे. 600 रुपये आमच्या गावापर्यंत. स्पॉन्सर ही आहे आमची, तर कर माझी बहीण आहे. आता बघूया तिकडे जाऊन सगळं रिॲक्शन वगैरे रेकॉर्ड करतो आणि दाखवतो तुम्हाला. तर गाईज आता इकडे गावात पोचलोय, तर आता जातो घरी. तिकडे जाऊन सगळ्यांचे रिॲक्शन तुम्हाला दाखवतो. तिकडे जाऊन भेटू आता डायरेक्ट, बघूया. तर गाईज आता थोड्याच वेळात घराच्या इकडे पोचू, बघूया आधी हिच्याही घरातले रिॲक्शन बघूया, मग आपल्या घरातले. आलो आलो कोण आहे की नाही बघूया आता आपण. कपास 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 ऐसा बताना पड़ता है. रुका हमारे रिएक्शन लेके आते हैं. आता बघूया आपल्या घरात काय से हॅलो. घरात आला का काय? कोण आहे? कोण आहे? ब्लॉग बनवतोय. सरप्राईज. अरे थांब, आमचा सरप्राईज होता. अक्षरशः तयारी मी आलो. दुर्वा काढायला जातोय गणपतीसाठी. किती काढायचे आहेत? 56 64. हा ते आधी तो 56 बोलला. 64 सॉरी 64 दुर्वा काढायचे आहेत. तर दाखवतो तुम्हाला आता. ही इज माय सॉरी शी इज माय सिस्टर. जेंडर चेंज डायरेक्ट. हे इकडं आता जिकडे जातोय ते आमच्या गावातलं म्हणजे एकच ठिकाण आहे की तिकडे दुर्वा भेटतात. फक्त भेटतात मिळतात एकच धारे. जाम चिक्कल आहे रे. बघा इकडे चालू आहे काम. बाहेर ठेवायची ना, नाही बाहेर तिथे स्टॉपवर लावायची, तिथून कोण नेते. घसरशी जाम पाणी आहे. हे आतमधली घ्या किल्ले बघ. मुळापासून नाही तोडायचं, अर्ध्यापासून. हे 3 वर्ष बस. हो तू कर बघ.
5. व्हिडिओ काढायला आला. 7. ब्लॉगच ना, व्हिडिओ काढते आमचं काम आहे भाई. 8. तर आता सगळ्या दुर्वा वगैरे काढून झालेत. त्यांच्या घरातले नसतील ना टोटल 64 पेक्षा जास्तच काढल्यात. आता सगळं काढून झाले. आता जातोय घरी. घरी जाऊन गणपतीला काय करूया, अर्पण ना. हा, गणपतीला अर्पण करूया. मग नंतर दाखवूया पुढचं काय होतंय ते. राहू दे, आता व्लॉग चालू केलाय, बोलू नाही शकत. काय बोलतो? असं सांग. नाही, व्लॉग मध्ये शिवाय नाही. अरे हे असं कॅप्चर कर. नको ते दुसरं कॅप्चर होत. गावामध्ये जाण्याचा एकमेव रस्ता. आम्ही बोलत ना, आम्ही शांत बसतोय. आणि असं दाखव ही गावातली मिनी धबधबा सगळं इकडून पूर्ण तिथपर्यंत जाऊन निघतं. त्याचा फोन डुबवू नाही शकत, रिक्स वाटते म्हणून. त्याचा फोन डुबवून दाखवला असतं. आता तिकडून दुर्वा तोडून झाले. आता इकडे बेल तोडायला जातोय. बेल तोडत नाही, वेचतात. वेचायला जातोय बस. बाई मी नवीन आहे. आणि इकडे जवळ गाव आहे, तर गावातून गणपतीच्या गाण्यांचा स्वर ऐकायला येत आहे. हा, इकडेच थोडंसं वॉकिंगवर गेल्यावर गाव आहे. गणपतीचे गाणे ऐकायला येत आहेत. पण मी जर टाकलं तर मला कॉपीराईट पडेल, म्हणून इकडे म्यूट करून टाकेल. इकडे आहेत ना ते बघ, त्या साईडला तिथून जात हरसुबाची तिथे बघ. काढ ना. काटे टोचते ना फक्त व्यवस्थित हाकला. तिथून जा. हा, ये इथून जा. तुला मी हाऊस म्हणून आणलाय, कामाला लावायचं म्हणून नाही आणलाय. घरात बसून बसून तिथे दारूची किरकिर ऐकली असते. बघा ती छोटी भेटली तरी चालेल. तिथे नाही भेटणार तुला, सगळी खराब आहे. वरच्या फांदीला हात लाव. अशी दाखव रे बेल. आणि ही मस्तपैकी सुंदर अशी बेल काढलेली आहे देवाला अर्पण करण्यासाठी. तिकडे झाडावर चढून काय करते दाखवतो तुम्हाला. इकडे दिसतंय. आता वेल पण वेचून झाली आहे. आता कुठे? आता डायरेक्ट घरी. आता ही पडते का बघ. हिचा स्लोमो टाकूया आपण. काली जुबान बाई. मला पण रिक्स आहे, पण नाही पडणार एवढी गॅरंटी आहे. माझा बोललो मी, तुला नाही बोललो. बाई पूर्ण आयुष्यात एवढ्या लवकर पहिल्यांदा उठलोय मी. तर माझा उठायचा टाइम 12 नाही तर 1 वाजताच असतो. डायरेक्ट घरी जाऊन घरी भेटूया. नाही तर आता मामाकडे का? अरे हा, मी पण मावशीकडे जाईन. मग मावशीला पण माहिती नाही माझा मी इकडे आलोय ते. भाकरी घ्यायला जाते काय. हे अर्ध पाणी स्वच्छ, अर्ध खराब कराई. हे आरूला इकडे आण स्विमिंग पूल. थंड थंड आहे रे पाणी एकदम. आता अजून एकाला माझ्या मावशीला पण माहिती नाही मी इकडे आलोय. तिचं रिॲक्शन कॅप्चर करूया त्याला. गावचं छोटंसं मंदिर भाई. हे बिना कामे धंदे असलेली माणसं. छोटंसं मंदिर आहे भाई. गलत कॅमेरा पकडला पण. ते तुम्हाला मग असे धबधबा दाखवलेलं हे पाणी तिकडून येऊन डायरेक्ट तिकडे जातं. काही फ्लो बघा. हे स्नॅपचॅटवाले डायरेक्ट डोंगरावरून येऊन इकडून हळूहळू करून तिकडे जातं डायरेक्ट. खाली आलोय तिकडे घसरता वाचलो. तर गेलोच असतो भाई. हातपाय धुवायला जातं. बुटं धुवायला जातो.
नंतर नांदलाच जातो पावजीला का नसते जे जास्त दाखवतो मी. नको दाखवतो ना चालेल टाकणार आता उलटा बघितलं काहीच डर लागतंय नंतर ना खाली आहे मी खाली अरे येऊ तर मी पण खाली जाऊन दाखवतो तुम्हाला भूता लावलेली असतात. अरे काय भूत दाखवत तिथं अरे जा ना पुढे आता काय काय झाली भिजली ती आता फायदा काय भिजली पाण्यात टाक ना मोबाईल नको मस्त फ्लो दिसेल. नको राहू दे नाही दे तुझा दे तो तिकडून येते ती नदी तिकडे पोहतात दाखव. तिकडून आता तुम्हाला दिसणार नाही पण त्या साईडला पोहतात तिकडे. मला पण दाखव ही माझी मावशी म्हणून हा दाखवते एकदम जेवण बनवायचं चालू आहे. काय जेवायला गावचा काय जेवायला हे बघ काय अरे नाव काय गवारीची भाजी वाटाण्याची आमटी करणार आम्हाला आम्हाला पार्सल पार्सल ठीक आहे आमचा देव दाखव हा तेच दाखवायला जातो. ए मावशी जा घरचे गणपती बाप्पा भाई दगडू शेट त्याच टाईप मध्ये आहे ना. हा मग मस्त वाटतात ना फुलं दाखवतो मला कशाला दाखवतो. फुलं काढणार पण दाखवतो. तुळस या फुलाला आमच्या गावाला म्हणजे कोकणी भाषेमध्ये तेरड्याचं फुल असं म्हणतात जे पूजेसाठी आवश्यक असतं. कलेक्शन पूर्ण हे जास्वंदीचं फुल कुठून काढलं मामाच्या चल हे लॉबी घर का रस्ता. हे आमच्या गावचं मंदिर भाई हा ग्रामदैवत हनुमान मंदिर. डायरेक्ट घरचा रस्ता. तर गाई आता घरी आलोय सगळं झालंय तर सगळं अर्पण केलंय दुर्वा वगैरे. ही माझी मोठी आई ही मम्मी अजून वहिनी बाहेर आहे. ही छोटी वहिनी आणि मोठी वहिनी बाहेर आहे. हा घ्या करा. हा आमच्या गावातला घरातला गणपती बाप्पा. अजून काय बोलायचे नाही. मोठी वहिनी बाहेर आहे. माऊ हा दादा. हो स्पेशल सेवा. चम्मच दे चम्मच दे मला पण दे मला पण. तर आता सर्व गणपती वगैरे बघून झाले गावातले. आता डायरेक्ट मुंबईचा रस्ता. मुंबईला जाऊन तुम्हाला दाखवतो. हे लोक सोडायला आलेत आणि आम्ही दोघं जातोय बस. पावसामुळे घरात जायला भेटलं नाही. मी स्वतःच्या घराच्या बाहेर नाही निघालो तर काही आता इकडे जेवायला थांबलं. सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं पण आता खातोय. काय हॉटेलचं नाव आता खातो आणि डायरेक्ट इकडून ट्रेनने जायचं. मग तिकडे जातो स्टेशनवर. स्टेशन तर भाई आता रोहा स्टेशनला आलो आहे. ही आपली गाडी. ह्याच्यातून आता जायचं
मग थोड्या पनवेलला उतरून मग नंतर मानपूर, मग आता घरी जाऊ, मग घरी जाऊन ब्लॉग एंड करू, डायरेक्ट तिकडे भेटू. तर बाई आता ट्रेनमध्ये बसलो आहे. ट्रेन 4 वाजता सुटणार आहे. आम्ही 2:30च्या आधीच येऊन बसलो आहे. आता बघू, जागा नाही भेटणार म्हणून लवकर आलो. आता पनवेलला जाऊ, पनवेलवरून कोणती CST पकडू, CSTवरून मानपूरला उतरू, मग घरी जाऊ. आता घरी जाऊन डायरेक्ट ब्लॉग संपवतो. टाटा.